रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळे अति निष्कळंक, निस्वार्थ, उदात्त. आता ह्या बलात्कार या प्रश्नावरती विधानसभेचा वेळ जावा का? जिथे दिसेल तिथे दिसे तिथे साप ठेसूनी मारा, मुनी अन्य चरसे द्यावान थारा. विषाचे विना कोणता सर्प आहे, वरोनी कसे पाहुनी ओळखावे. हे सापाच्या वृत्तीची जात आहे, ठार म्हणून टाका. प्रश्न अवघड असतात, हिंमत लागते. हे समाजात प्रथा पडली पाहिजे. अरे रोज यायला त्या दैनिकामध्ये खालती वरती एक दिवस असा नाही की 5, 7, 15 बलात्कार होत नाही आहे समाजात. रस्ते गुळगुळीत, रस्त्याने दिवे, सगळं जीवन प्रफुल्लित आणि बलात्कार चालू. बलात्कार, अरे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे त्याचा अर्थ या देशातली प्रत्येक स्त्री हे भारत मातेचं मानवी रूप आहे. एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे मातृभूमीशी केलेला व्यभिचार आहे तो, असंच वाटलं पाहिजे आणि त्याच्यावरती पाऊल उचललं पाहिजे. चीनने आक्रमण करणं हिंदुस्थानवर हा जसा देशावरती भारतमातेवरती अत्याचार आहे, तसंच ते मानून तोडून टाकलं पाहिजे. असे निर्णय घेणारी हिंमत ज्यांच्यात आहे असे राज्यकर्तेही नाही आहेत, ही बोंब आहे. आता ह्या घरपट्टीच्या याच्यातसुद्धा त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांसारखा, अजितरावसारखा, एकनाथरावसारखा हे चांगले शासक आहेत. त्यांनी ताबडतोब ह्याची दखल घेतली पाहिजे. हे केवळ महानगरपालिका सांगली एवढं नाही आहे. त्यांनासुद्धा का असं वाटत नाही की अरे गलबला होतो आहे, अस्वस्थता आहे, त्यांचे खास अधिकारी आले पाहिजे आणि त्यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असं माझं मत. शेरी नाल्याचा प्रश्न, मी असं बोलू नये. माझ्यासारखा विचारावं, कोणाच्या हातात हे दिलं तर बरोबर दुरुस्त होईल. मी पटदिशी 4 नावं सांगेन. आहेत ठेव, चांगले लोक आहेत. स्वप्नात पाप येणार नाही, स्वप्नात स्वार्थ शिवणार नाही. निस्वार्थ जीवन जगणारी बुद्धिमान कर्तृत्वान माणसं आहेत ती. तर तुम्ही सगळेजण या प्रश्नाचा उलगडा होण्यासाठी मी सांगितलेला उपाय 78 ठिकाणी 78 नगरसेवकांनी तिथल्या निवडक 550 100 माणसांना जमवून बैठकी झाल्या पाहिजेत. आयुक्तासारख्या निस्वार्थ अंतःकरणाच्या अधिकाऱ्याच्या आणि समाजाला म्हणजे काय अंमली पदार्थ हे आता बघा, ताबडतोब गंभीरपणाने तो प्रश्न मिटवून टाकला पाहिजे. दारू बंद झाली पाहिजे देशात. लोकशाहीचं सर्वात अपयश मोठं गोष्ट असेल. बारक्या बारक्या दुकानातून सुद्धा दारू विकायची सोय करतो म्हणणारं मंत्रिमंडळ आहे. तर काय अर्थ आहे काय? अजिबात नाही. अंमली पदार्थ कुठलाच समाजात असता कामा नये. समाज शुचिर्भूत नसतो, समाज नालायकांच्या ताब्यात गेलेला असतो. पण कठोरपणाने शासन ज्यांचं आहे त्यांनी वागलं पाहिजे. दारूची दुकानं, त्या मणेराजुरीसारख्या गावामध्ये 8 दुकानदार आहेत दारूचे. चांगली परंपरा असलेलं गाव आहे ते. अनेक जण वक्तव्य करतायत. काल अबू आझमी म्हणले की औरंगजेब उत्तम प्रशासक होता. हां, तो म्हणणारे हिंदू आहेत ना? अबू आझमी म्हणते, अबू आझमी. हां, ते का बोलू शकतात? तर हिंदू समाजाला राग, चीड, संताप, द्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून. अबू आझमी या देशाचा आणि अबू आझमीसारखे हे सगळेच या देशाचे क्रमांक 1चे शत्रू आहेत.
हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतो आहे. कोल्हापुरात विद्यार्थ्यांना संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात धनंजय मुंडे. संतोष देशमुखांचे काल फोटो व्हायरल झाले, त्याच्यानंतर आज मुंडेंनी राजीनामा दिला. हे फोटो आहेत बरोबर. बेकार मारलेले. अंदाची गोष्ट एवढीच आहे की आत्ताचं जे शासन आहे त्रिमूर्तींचं, त्यांची बुद्धी चालणार नाही ह्याची खात्री आहे मला. विकृत होणार नाही ह्याची खात्री आहे मला. देश इथं बुद्धीने ते तिघंजणही काम करतायत एकवटून, ही एक जमेची बाजू आहे आपली. घरपट्टीविषयी आपण आयुक्तांना